श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ लोकांचे रक्षण करते व दुःख हरते होते। त्या काळात अक्कलकोटचे राजे मालोजी भोसले होते। त्यांची श्रींच्या चरणी अत्यंत भक्ती होती। स्वतः ते स्वामींची रोज पूजा करीत व स्वामींना परब्रह्माचे ठिकाणी मानत असत। त्यांना वेदांत तत्वज्ञान फार आवडत असे। त्यासाठी त्यांनी हेरळीकर व इतर दोघा शास्त्र्यांना वेदांताचा अर्थ सांगण्यासाठी जवळ ठेवलेले होते। ते दररोज राजांना ती चर्चा ऐकवीत असत। त्यावेळी मुंबईला विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे थोर विद्वान पंडित होते। त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। ते ब्रह्मचारी बुवा वेदांताचा मराठीतून अर्थ समजावून देत असत, कीर्तन करत। वेदांताबद्दल ज्यांना काही शंका होत्या त्यांचे त्यांनी निरसन केले। वादविवादात शहाण्यांना व पंडितांनाही त्यांनी जिंकले। ख्रिस्ती धर्मोपदेशकांना हिंदू धर्म इतर सर्व धर्मांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले होते। वाईट मार्गाने जाणाऱ्या कित्येकांना त्यांनी सन्मार्ग दाखवला। अशा त्या विष्णुबुवा ब्रह्मचारींना अक्कलकोटला आणावे असे मालोजीराजे यांना वाटू लागले। त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली। खूप खटाटोप केल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ब्रह्मचारी बुवांना अक्कलकोटला आणले। राजेसाहेबांना वेदांताची व धर्मग्रंथाची फार आवड व बुवा त्यात पारंगत म्हटल्यावर काय, राजांची तृप्ती होईपर्यंत बुवांनी त्यांना एकेका ग्रंथाची सोप्या भाषेत ओळख करून दिली। अशा प्रकारे रात्रंदिवस राजदरबारी वेदांतावरील प्रवचन होत असत। बुवा आपल्या मधुरवाणीने श्रोत्यांना अगदी तृप्त करून सोडत। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी प्राकृत व कित्येक संस्कृत ग्रंथावरही त्यांनी भाष्य केले। राजा व प्रजा दोघेही बुवांच्या कीर्तन प्रवचनाने संतोष पावले। तसेच बुवांचाही योग्य प्रकारे सन्मान सत्कार राजांनी व लोकांनी केला। रोजच राजदरबारात कीर्तन प्रवचने होत। त्यामुळे राजेसाहेबांची कीर्तीसुद्धा वाढू लागली। अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने भक्तांचे जणू माहेरच झाले। श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रय अवतारच। बुवांच्या कानावर ही श्री समर्थांची महती गेली होती। बुवांचा रोज सन्मान सत्कार होत असल्याने त्यांना थोडी गची बाधा झाली होती। एकदा सहज ते स्वामी महाराजांकडे आले। त्यांच्याबरोबर त्यांचे काही चाहते व गावातील काही प्रतिष्ठित मंडळीही होती। श्री समर्थांना वेदांताविषयी काही माहिती आहे का हे पाहण्यासाठी बुवांनी त्यावरील भाषण चालू केले व श्री समर्थांना प्रश्न विचारला, महाराज, काय केल्यामुळे ब्रह्मपद तदाकार होईल? बुवांच्या या प्रश्नामुळे स्वामी फक्त त्यांच्याकडे पाहून हसत राहिले। त्यामुळे बुवा मनातल्या मनात म्हणाले, हा संन्यासी बुवा तर वेडा दिसतोय। लोकांना कशी काय भुरळ पडली देव जाणे। नंतर तेथून बाहेर येऊन लोकांना ते म्हणाले, अहो, हा एक ढोंगी माणूस दिसतोय। त्याला वेदांताबद्दल काहीच ठाऊक नाही। हा वेडा संन्यासी दिसतोय। तुम्ही त्याला देव म्हणताय खरे, पण तो तुम्हास झालेला भ्रम आहे। तुम्ही लोक खरे फसलात। अशा प्रकारे ते समर्थांची टिंगलटवाळी करू लागले। नंतर ते आपल्या मुक्कामी आले। मनात मात्र श्री स्वामींबद्दल तुच्छतेचे विचार होते। सायंकाळी जेवण वगैरे आटोपून विष्णुबुवा ब्रह्मचारी व त्यांच्याबरोबर आलेले 2 पारशी गृहस्थ यांबरोबर झोपी गेले। काही वेळाने बुवांना असे स्वप्न पडले की आपल्या अंगावर एकाएकी असंख्य विंचू चढू लागले आहेत व त्यातील एक मोठा विंचू आपल्याला दंश करीत आहे। या स्वप्नाने बुवा खडबडून उठले। त्यांना धड बोलता येईना। बोबडी वळली होती त्यांची। फार घाबरे घुबरे झाले होते। त्यांना घाम फुटला होता। कसे तरी त्यांनी शेजारी झोपलेल्या पारशी गृहस्थांना उठवले व त्यांना पडलेले स्वप्न सांगितले। बुवा घाबरलेले पाहून पारशांनी त्यांना धीर दिला व सांगितले, अशी कित्येक स्वप्ने आम्हालाही पडतात। शेवटी स्वप्न ते स्वप्नच। अशा प्रकारे त्यांचे समाधान करून तिघेही पुन्हा झोपी गेले।
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे आपली नित्यकर्मे आटोपून पुन्हा ते श्री समर्थांकडे आले. पुन्हा तोच प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला. तो प्रश्न ऐकताच श्री महाराज पुन्हा एकदा खदाखदा हसले व बुवांना म्हणाले, अरे, ब्रह्मपद तदाकार होणे हे काही टिंगलटवाळी करण्याइतकं सोप्पं आहे का? स्वप्नात चावणाऱ्या विंचवाला तू भीतोस व गर्भगळीत होतोस. जे मिथ्या आहे त्यास घाबरतोस. आणि ब्रह्मपद तदाकार होणं हे काय इतकं सोप्पं वाटलं काय? त्याला फार साधना करावी लागते, फार कष्ट करावे लागतात. ते काय फुकट सहजासहजी मिळत नाही. हा दृष्टांत ऐकून बुवा फार खजील झाले. आपण या महान योगीची योग्यता न जाणता टवाळी केली असे त्यांना वाटले. बुवांनी लगेच श्री समर्थांचे पाय धरले. अशा प्रकारे बुवांचा अहंकार श्री स्वामींनी दूर केला व त्यांना ब्रह्मपदासाठी योग्य मार्गदर्शन केले. अशा प्रकारे 7वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.